दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली। अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत दरोडेखोराकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। हे चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चक्क वॉकी टॉकीचा वापर करायचे। मात्र गुन्हा कधीही लपून राहत नाही। गुन्हेगार कितीही शातीर असला तरीही पाहूया त्याच्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। नागपुरात दरोडेखोरांची वॉकी टॉकी गँग। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वॉकी टॉकीचा वापर। वॉकी टॉकीवरून ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी। गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नवनवे फंडे वापरतात। असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय। ही टोळी आहे वॉकी टॉकी टोळी। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ही टोळी दरोड्याच्या आधी आणि दरोड्याच्या नंतर मोबाईल ऐवजी वॉकी टॉकीचा वापर करत होती। यामुळे लोकेशन ट्रॅक होण्याचा प्रश्न नव्हता आणि पोलिसांच्या हाती सापडण्याचा धोकाही कमी होता। नवीन सुभेदार परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या 5 जणांच्या टोळीला अटक केली आहे। या टोळीकडून 3 वॉकी टॉकी, एक पिस्तूल, 4 जिवंत कारतूस, धारदार शस्त्र आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले। ये जो फायर आर्म्स एंड वॉकी टॉकीज जो थोड़ा एडवांस्ड वेपन एंड इंस्ट्रूमेंट्स है, वो कहाँ से सप्लाई हुआ? मध्य प्रदेश से लिया या महाराष्ट्र में ही परचेस किया? किसने सप्लाई किया? तो फॉरवर्ड एंड बैकवर्ड लिंकेजेस क्या है, ये सब पे अभी अपना इंटरोगेशन आता पर्यंत चालू आहे। या वॉकी टॉकी टोळीची मोडस ऑपरेंडी कशी होती त्यावर एक नजर टाकूया। घरफोडी, दरोडा आणि अपहरणासाठी या टोळीकडून वॉकी टॉकीचा वापर केला जात होता। वॉकी टॉकीची रेंज 3 किलोमीटर पर्यंत होती। गुन्हा करताना किंवा केल्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांशी वॉकी टॉकीवरून संपर्क साधला जायचा। वॉकी टॉकीवर संपर्क करून आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जायचं। अनेक गुन्ह्यांमध्ये वॉकी टॉकीच्या आधारे या चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिलाय। अटक करण्यात आलेल्या टोळीत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील दरोडेखोरांचा समावेश आहे। या चोरट्यांच्या रडारवर नागपुरातील काही श्रीमंत कुटुंब होती। त्यांच्या घरांची दरोडेखोरांनी रेकी केली होती। उन लोगों ने देवास मध्य प्रदेश से नागपुर पहुंचे थे ऑन 30 नवंबर और एक जगह पे मुक्काम किए हैं। वहाँ 1 दिसंबर से लेके 5 दिसंबर तक उन्होंने रेकी किया ये अपने हुडकेश्वर एरिया में एंड ऑन 6 दिसंबर उनका एक अटेम्प्ट किया। आतापर्यंत पोलीसच वॉकी टॉकीचा वापर करत होते। आता दरोडेखोरही वॉकी टॉकीचा वापर करू लागल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलंय। नागपूरमध्ये मुसक्या आवलेले हे दरोडेखोर हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांच्या हाती तुरी देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र नागपूर पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळत त्यांच्या मुसक्या आवळलेत। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।